नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। मिरचीची भाजी करू। खानदेशात या भाजीला डाळ गंडोरी असं देखील म्हणतात। हिरव्या मिरचीचे जे तुकडे करतो आपण त्याला गंडोरी असं म्हटलं जातं हिरव्या मिरचीला। तर हा पालक आहे आणि आंबट चुका, या दोन भाज्या आणि टोमॅटो हे या भाजीत घातलं जातं। एक जुडी आंबट चुका घेतलेला आहे, देठासकट मी तो चिरून घेणार आहे। आणि अर्धी जुडी पालक घेतलेला आहे। आंबट चुक्याचं प्रमाण जास्त ठेवायचं। 2 मीडियम साईजचे हे टोमॅटो घेतले आहेत, लाल छान पिकलेले टोमॅटो। भाज्या सर्व 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायच्या, पालक आणि आंबट चुका, आणि मग तो बारीक चिरून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या घेतल्या, जाड हिरव्या मिरच्या, जरा कमी तिखट आहेत, आणि बारीक ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या जास्त तिखट आहेत। लवंगी मिरची आहे ती, तर म्हणून 6 मिरच्या घेतल्या, दोन्ही म्हणून एकत्र। 1.5 इंच आलं घेतले। सुरुवातीला मी तुरीची डाळ 2 वाट्या तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने, आणि मग ती हळद हिंग घालून शिजवून घेतलेली आहे कुकरमध्येच। तर हे आंबट चुका पालक घालून सुद्धा आपण तुरीची डाळीत घालून शिजवू शकतो, पण डाळ मी आधी शिजवून घेतली त्यामुळे निम्मं काम माझं होऊन गेलं आहे। आता हा जो पालेभाजी आहे ती स्वच्छ धुवून चिरून मग ती शिजवून घ्यायची आहे। तर तुरीची डाळ ही शिजून झाली आहे, तर आंबट चुका पालक स्वच्छ धुवून घेतला आणि चिरून घेतलेला आहे बारीक। आंबट चुक्याचे बारीक देठसुद्धा मी चिरून घेतलेले आहेत। आणि कढईमध्ये आता मिरच्यांचे देठ काढून मिरच्यांचे तुकडे करून घेतले। 1.5 इंच आलं घेतलेलं आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, देशी लसूण आहे, आणि आलं लसूण ठेचून घ्यायचं आहे। कढईमध्ये आता मिरच्या आणि आंबट चुका आणि पालक चिरून घेतलेलं ते शिजवून घेऊ आपण। सुरुवातीला मिरच्या घातल्यात, 6 मिरच्यांचे तुकडे केले हिरव्या मिरचीचे, आंबट चुक्याचे देठ जे आहे बारीक चिरून घेतले ते घातले, आणि सर्व पाला त्यामध्ये घातलेला आहे। आता आंबट चुका आणि पालक सर्व कढईत घातले, आणि ते शिजण्यासाठी गरजेनुसार थोडंसं पाणी घातलेलं आहे। झाकण ठेवून ही भाजी आपण गॅसवर शिजवून घेऊ, मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। 4-5 मिनटातच ही भाजी चांगली मऊ होईपर्यंत शिजली जाते। दाणे घालायचे राहिले होते म्हणून मी त्यात घातलेले आहे, अर्धा कप दाणे त्यामध्ये स्वच्छ धुवून दाणे घातलेले आहेत। खोबऱ्याचे तुकडे घातले तरीसुद्धा चालतात, माझे राहून घेतलेत। झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। भाजी छान शिजलेली आहे पहा, 4 मिनटात 5 मिनटात छान मऊ शिजली आहे, रंगसुद्धा बदललेला आहे। आता ही भाजी मी चमच्याच्याच मदतीने घोटून घेत आहे। थोडीशी गार झाल्यानंतर एकजीव होईल, मिरच्या आहे त्यामध्ये, आंबट चुका आणि पालक आहे, सर्व छान घोटून घेतलं म्हणजे एकजीव अशी भाजी चांगली एकसंघ तयार होईल, चवदार अशी डाळगंडोरीची भाजी तयार होईल। तुरीची डाळ आपण शिजवून घेतलेली आहे 2 वाट्या छान कुकरमध्येच, त्यामुळे आता ते दोघं एकत्र करून फोडणी घालायची। गॅसवर मी कढई ठेवली आहे, आणि त्या कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घातले। तेल चांगलं तापलं, 1 छोटा चमचा मोहरी घातली, मोहरी चांगली तडतडली, 1 छोटा चमचा जिरं घातले। जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये ठेचून घेतलेला आलं लसूण तो घालायचा, अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे। आणि मग त्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो जे चिरून घेतले ते घातलेत। आपण शिजवत असताना पालक शिजवत असताना घातलं तरी चाललं असतं, पण फोडणीत टोमॅटो घातल्यामुळे चव चांगली येते। मऊ थोडंसं होईपर्यंत शिजवून घेऊ। पाव चमचा हिंग त्यात घातला, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, आणि सर्व छान अर्धा मिनिटपर्यंत परतून घेऊ। तेल सुटेल टोमॅटोला सुद्धा। आणि मग त्यामध्ये अर्धा चमचा मसाला घातलेला आहे। यामध्ये आपण तिखट घातलेलं नाही, लाल तिखट, कारण हिरव्या मिरच्या घातलेल्या असल्यामुळे लाल तिखट काही यामध्ये मी घालत नाही आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। घरगुती आपल्या घरात जो मसाला असेल तो आपण घालू शकतो, कांदा लसूण मसाला असेल तोही घातला तरी हरकत नाही। शिजवून घेतलेला आहे तुरीची डाळ, घोटून घेतली, आणि आंबट चुका पालकसुद्धा आपण हिरवी मिरची शिजवून घेतलेला आहे, ते सर्व या कढईत फोडणीत घातलेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेली सर्व डाळ तुरीची डाळ त्यामध्ये घातलेली आहे।
मऊ शिजवून घ्यायची ती डाळ आणि मग हे सुद्धा छान सर्व एकत्र हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. कोमट पाणी 2 ग्लास मी घातलेले आहेत, 2 कप. आपल्याला जशी गरज दाटसर हवं त्यानुसार घेतलेला आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर एक 3-4 मिनटापर्यंत चांगल्या उकळी आणून घ्यायची आहे, म्हणजे एकजीव होतं सर्व आणि आंबट चुका पालक याचा सर्व अर्क त्यामध्ये उतरतो, छान चव येते. एकजीव असं कालवण तयार होतं. छान उकळ्या आलेल्या आहेत पहा. कोथिंबीर घातलेली आहे. आपल्याला कितपत दाटसर हवं आहे त्यानुसार आपण ते शिजवून घ्यायचं. 3-4 मिनिट चांगलं शिजलेलं आहे, एकत्र झालं आहे, उकळीसुद्धा आलेली आहे. कोथिंबीर घालून भाजी छान तयारच झालेली आहे. ज्वारीची, बाजरीची भाकरी याबरोबर मोडून खायलासुद्धा हे कालवण खूप छान लागतं. गॅस मी बंद केला आहे आणि आता ते डिशमध्ये मी काढतच आहे पहा. भाताबरोबरसुद्धा ही डाळ गंडोरी किंवा मिरचीची भाजी खूप छान लागते. एक 5-6 माणसांना पुरेशी अशी भाजी तयार झालेली आहे. आंबट चुक्याची चव खूप छान यामध्ये उतरते. आंबट चुक्याची भाजी खूप छान लागते आणि अशा पद्धतीने आपण सुद्धा भाजी करून बघा. मिरचीची भाजी किंवा डाळ गंडोरी म्हटली तरीसुद्धा चालेल. निरालीबाई चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा. भजन कहाणी आहे ते नक्की ऐका. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निरालीबाई चॅनल. थँक्यू.